नमस्कार. या व्हिडिओमध्ये गूगल फॉर्म वापरून विद्यार्थ्यांच्या टेस्ट आपल्याला ऑनलाईन पद्धतीने कशा घेता येतील याचं एक डेमॉन्स्ट्रेशन मी तुम्हाला देणार आहे. झूम आणि गूगल मीट ॲप यूज करून आपण लेक्चर तर ऑनलाईन घेऊ शकतो, पण टेस्ट घेताना बऱ्याच शिक्षकांना अडचणी येतात किंवा ऑनलाईन कसं घ्यायचं याबद्दल पुरेशी माहिती त्यांना नसते. तर त्यांच्यासाठी हा व्हिडिओ जास्त उपयुक्त आहे. सगळ्यात पहिले गूगल फॉर्मवरती टेस्ट बनवण्यासाठी तुम्ही तुमच्या जीमेल अकाउंटमध्ये लॉग इन असणं खूप महत्त्वाचं आहे. तुम्ही तुमच्या अकाउंटमध्ये लॉग इन केल्यावर तुम्हाला हा तुमचा इनबॉक्स दिसेल. त्याच्यानंतर टॉप राईट साईडला गूगल ॲप्स नावाचा एक ऑप्शन आहे. त्याच्यावर क्लिक केल्यावर गूगल जे काही ॲप्स ऑफर करतात त्या सगळ्यांचे आयकॉन्स तुम्हाला दिसतील. खाली स्क्रोल केल्यावर मोर फ्रॉम गूगल या ऑप्शनवर आपल्याला क्लिक करायचं आहे. एका वेगळ्या टॅबवरती आपण रिडायरेक्ट होऊ. त्याच्यानंतर खाली स्क्रोल करत तुम्हाला गूगल फॉर्म्स हा ऑप्शन दिसेल. फॉर्म्स नावाचं ॲप्लिकेशन दिसेल, त्याच्यावर क्लिक करायचं आहे. त्यानंतर लेफ्ट साईडला गो टू गूगल फॉर्म्स हा जो ऑप्शन दिसतो आहे त्याच्यावर क्लिक करायचं आहे. इतकं केल्यावरती गूगल फॉर्म्सच्या होम पेजवरती आपण येतो. आता आपल्याला नवीन टेस्ट इथे क्रिएट करायचे. सो इथे स्टार्ट अ न्यू फॉर्म ब्लँक म्हणून ऑप्शन आहे, त्याच्यावर क्लिक करायचं आहे. हा आपला अनटायटल्ड फॉर्म इथे क्रिएट झालेला आहे. आता एक जस्ट एक्झाम्पल म्हणून मी एक उदाहरण देतो इथे. 7th जिओग्राफी टेस्ट, म्हणजे जे काही टेस्टला तुम्हाला नाव द्यायचं असेल ते इथे तुम्ही लिहू शकता. इथे अजूनही अनटायटल्ड फॉर्मच दिसतंय. तर हे टायटल तिथे येण्यासाठी कॉपी पेस्ट वगैरे करायची गरज नाही. फक्त इथे क्लिक केलं की हे नाव तिथे दिसायला सुरुवात होईल. फॉर्म डिस्क्रिप्शन म्हणजे ही टेस्ट, या टेस्ट संबंधी जे काही डिटेल्स तुम्हाला लिहायचे असतील ते इथे लिहू शकता. म्हणजे किती मार्कांची आहे, किती वेळ ही टेस्ट आहे, या सगळ्या गोष्टी कुठल्या लेसनवर आहे, या सगळ्या गोष्टी इथे मेन्शन करू शकता. एक एक्झाम्पल म्हणून मी लिहितो इथे लेसन 1 अँड 2. अजून आपण त्याच्यात थोडी ॲडिशन लिहूया. 20 मार्क्स. जेवढ्या मार्कांची असेल तो डेटा तुम्ही इथे लिहू शकता. त्याच्यानंतर बाय डिफॉल्ट इथे तुम्हाला अनटायटल्ड क्वेश्चन असं लिहून आलेलं दिसेल. त्याच्यावर क्लिक करून इथे सगळ्यात पहिले आपण काय घेणार आहोत तर विद्यार्थ्याचं नाव. कारण कोणी रिस्पॉन्स सबमिट केला आहे हे आपल्याला रिस्पॉन्सेसमधनं कळतं, पण स्टुडंटच्या नावानिशी आपल्याला सगळे रिझल्ट्स मिळतात. कधीकधी मुलं काय करतात, नेट स्लो वगैरे असलं की पुन्हा पुन्हा सबमिटवरती क्लिक करतात. मग एकाच मुलाचे 4-5 वेळा रिस्पॉन्स कधीकधी सबमिट होतात. ते आपल्याला रिपीटेडली जर का झाले असतील तर कळावं म्हणून आपण विद्यार्थ्याचं नाव सगळ्यात पहिले लिहून घेणार. इथे रिक्वायर्ड नावाचं ऑप्शन आहे. म्हणजे कुठलाही प्रश्न जो कंपल्सरी असेल तो भरल्याशिवाय ही टेस्ट सबमिट होणार नाही. त्याच्यासाठी रिक्वायर्डवरती क्लिक करायचं. इथे आपण लिहूया स्टुडंट्स नेम. ओके. त्याच्यानंतर स्टुडंट्स नेम टाईप केल्यावर आपोआप इथे शॉर्ट आन्सर हा उत्तराचा फॉर्मॅट सिलेक्ट झाला. इथे तुम्हाला मल्टिपल चॉईस, ड्रॉपडाऊन असे खूप सारे ऑप्शन्स अवेलेबल आहेत. ड्रॉपडाऊन सिलेक्ट केलं तर ह्यातनं करेक्ट जो ऑप्शन असेल तो सिलेक्ट करायला ऑप्शन येतो. इथे शॉर्ट आन्सर नाव एका ओळीत येणार आहे, त्याच्यामुळे शॉर्ट आन्सर टेक्स्ट हे इथे आपण सिलेक्ट केलं आहे. त्याच्यानंतर आता तुम्हाला मुख्य प्रश्न जर का लिहायचा आहे की बाबा रिकाम्या जागा भरा, हा प्रश्न जर का तुम्हाला टेस्टमध्ये घालायचा असेल तर ते कसं करायचं. इथे TT असा एक आयकॉन दिसेल. ॲड टायटल अँड डिस्क्रिप्शन, त्याच्यावर क्लिक केलं तर इथे तुम्ही मुख्य प्रश्न लिहू शकता. फिल इन दी ब्लँक्स. हे किती मार्कांसाठी आहे फिल इन द ब्लँक्स ते तुम्ही लिहू शकता. आणखीन काही इन्स्ट्रक्शन्स लिहायचे असतील त्याही इथे आपण लिहू शकतो. आता फिल इन द ब्लँक्स हा मुख्य प्रश्न झाला. त्याच्यामध्ये जितके केवढे उपप्रश्न असतील त्याच्यासाठी आपण ॲड क्वेश्चनवर क्लिक केलं आहे. ओके. रिक्वायर्ड हा ऑप्शन ऑनच ठेवायचा आहे कारण सगळे प्रश्न हे कंपल्सरी आहेत. शक्यतो ऑनलाईन जेव्हा आपण टेस्ट घेतो तेव्हा सगळे
प्रश्न सोडवणं बंधनकारक अशीच ती ऑनलाईन टेस्ट शक्यतो घ्यावी. आता इथे पहिला प्रश्न आपण लिहिणार. एक एक्झाम्पल म्हणून मी एक सॅम्पल प्रश्न इथे लिहितो. डॅश इज द कॅपिटल ऑफ इंडिया. आणि इथे काही आपण ऑप्शन देणार. चंदीगड, न्यू दिल्ली. इथे ॲड ऑप्शन म्हणून तुम्हाला पर्याय दिसेल. जेवढे ऑप्शन तुम्हाला ॲड करायचे असतील तेवढे ऑप्शन आपण ॲड करू शकतो. आपण आणखीन एक ऑप्शन ठेवूया, नागपूर. हा झाला पहिला प्रश्न. जरी प्रश्न चुकी बरोबर असला तरी मुलांना इथे टाईप न करता यातलाच ऑप्शन सिलेक्ट करायला आपण द्यायचा, जेणेकरून लिखाणाच्या कुठल्याही चुका होणार नाहीत. बरं, चुका त्यात जरी झाल्या तरी गुगल फॉर्ममध्ये अशी आत्ता सोय नाही आहे की बरोबर तेच मार्क त्यांना मिळतील ते. त्यामुळे करेक्ट ऑप्शन सिलेक्ट केला मग तो बरोबर का चूक हा रिस्पॉन्स आपण फीड करू शकतो त्याच्यामध्ये. तर असे तुम्ही 5, 10 जेवढे प्रश्न हवेत तेवढे तुम्ही तयार करू शकता. आता हा एक प्रश्न झाला. दुसरा प्रश्न पुन्हा करायचा असेल तर परत एवढं सगळं करायची गरज नाही. या प्लस साईनवर जाण्याची गरज नाही. इथे खाली तुम्हाला डुप्लिकेट म्हणून ऑप्शन आहे, त्याच्यावर क्लिक केलं तर हाच प्रश्न खाली कॉपी होतो. तो फक्त बदलायचा आणि त्याप्रमाणे ऑप्शनसुद्धा चेंज करायचे. मुंबई इज लोकेटेड इन डॅश स्टेट. एक उदाहरण म्हणून मी प्रश्न देतोय. कर्नाटक, गोवा आणि महाराष्ट्र. तर अशा पद्धतीने तुम्ही हे प्रश्न तयार करू शकता. हेच जर का चुकी बरोबरसाठी करायचं असेल, ट्रू ऑर फॉल्ससाठी, तर इथे ट्रू आणि फॉल्स असे 2 ऑप्शन तुम्ही टाकू शकता. ह्या पार्टमध्ये फक्त प्रश्न कसा बनवायचा हे मी सांगितलेलं आहे. पुढच्या व्हिडिओच्या पार्टमध्ये प्रश्नांची उत्तरं आपण कशी सेट करायची, म्हणजे क्विझर्समध्ये जाऊन मेक दिस क्विज वगैरे हे जे ऑप्शन्स आहेत हे कसे सिलेक्ट करायचे ते मी पुढच्या व्हिडिओमध्ये दाखवेन.